परभणी लागलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. मॅचला मात्र सुरुवात झाली मैदानावरती. चला स्टेज समोरचा जो स्पेस आहे तो पूर्णपणे खाली करा. तिथली गर्दी आहे ती लवकरात लवकर खाली करा. बसून घ्या. ज्यांना मॅच पाहिजे त्याने बसून मॅचचा आनंद घ्या. या वेळचा चेंडू ऑन साइड वरती मारलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. इट्स अ सिक्सर. 6 धावा. उधर है पानी. नहीं इधर है पानी. चला सारथी संघ आपल्याला विनंती करतोय तिथला स्पेस आहे तो पूर्णपणे खाली करा. सारथी संघ गोली का चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 12 वरती पोहोचली आहे. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सोसायटी संघ मैदानामध्ये खेळतोय. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय. प्रयत्न अगदी चांगले होते या बॉल वरती परंतु फक्त सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्याकडे पाहिलं ना तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती विजय मॅडम आहेत आणि आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. यावेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती पुन्हा एकदा प्रहार चांगला केलाय. फिल्डर तिथे पोहोचतायत. जोपर्यंत पुन्हा एकदा चेंडू अडवला जाईल या पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे संपतो आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा लागल्यात. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जशी बॅटिंग येणं गरजेचं होतं पहिल्या ओव्हरमध्ये तशी बॅटिंग आतापर्यंत यशविन सोसायटी या संघाची धावफलकावरती आपण पाहतोय. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 14 वरती पोहोचली आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बीबीएसएम स्पर्धेमधील महिला गटामधून चालू असलेली ही फायनल मैदानावरती आपण पाहतोय. दोन्ही संघ अगदी तितके ताकदवान आहेत. दोन्ही संघांकडे मैदानावरती अगदी आपल्या 100% देण्याची संधी आहे आणि ती संधी येथे गमावता कामा नये. त्यामुळे हे मोठं व्यासपीठ आहे. येथे तुम्ही चांगलं केलं तर नक्की इकडे तुमच्या नावाचा बोलबाला होईल. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा ऑन साइड वरती शॉर्ट फाईन लेग वरती खेळलाय. तिथे डबल धाव भेटते आणि डबलच्या साह्याने धावसंख्या 16 वरती पोहोचते. 16 रन्स ऑन 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्येने आपण पाहतोय इथे अकाउंट ओपन केलंय. अमृता बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. यावेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती पुन्हा एकदा फटक्यात आहे वजन. धावा मिळतील. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलकावरती 22 धावा लागल्या. 22 धावा धावफलकावरती. आणखीन एक आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटिंग स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर स्वाती सोनावणे यांना पाहायला मिळतंय आणि इला त्रिवेदी ही बॅटिंगची जोडी मैदानावरती आहे. ज्या इला यांनी आतापर्यंत संघाचं नेतृत्व करत असताना अगदी चांगल्या बनवल्यात. यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. धावसंख्या मात्र 22 वरती थांबली आहे. कोणाचं करायचंय ते ओनर आहे त्यांचा सत्कार ओनर आले त्यांचा सत्कार करायचं. समीर बोलचा
दादा नाव काय पण नाव काय एक हेच बोलू मैदानाकडे आपण वळूया. या वेळच्या चेंडूवरती आणखीन एक चांगला फटका आलाय. बॉल मात्र बाउंड्रीच्या बाहेर. .31 रन्स ऑन स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळचा चेंडू पडल्यानंतर बाटला अगदी फुंकर मारत असताना सरळ विकेट किपर विजय यांच्या हातामध्ये चाललाय. धावसंख्या 31 वरती थांबल्या. बॅटिंग करत असताना स्वाती सोनावणे आणि त्याच वेळेला इला त्रिवेदी यांनी आतापर्यंत धावा बनवल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती शावी यांना आपण पाहतोय. ऑन साइड वरती स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आता या चेंडूवरती इथे प्रयत्न तर जर पाहिले ना तर डॉटचे राहिलेत. व्यासपीठावरती आपण एक सन्मान घेणार आहोत. सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते जनक आहोत. हे BBSM चं भव्य दिव्य व्यासपीठ आणि आलेल्या या व्यासपीठावरती प्रत्येक पाहुण्याचा सन्मान इथे करणं गरजेचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कमिटीसाठी जे किट आपण पाहतोय हे कमिटीच्या अंगावरचे किट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत असे सन्माननीय दादा, त्यांचा आपण तिथे सन्मान करतोय. या व्यासपीठ एक धाव धावफलकावरती लागली आहे. 32 धावा आता धावफलकावरती होत आहेत मागच्या साह्याने. 32 32 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 4 चेंडूं मागे आपण जर पाहिलं तर डेड बॉल आहे की डेलिब्रेट आहे? डेड बॉल आहे. ओके चार चेंडू झालेत ना या षटकातील. सर वैभव सर रिव्ह्यू घेतलाय ना? 32 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 32 झाल्यात. प्रॉब्लेम काय कृपया कळवा. मालूम नहीं, वही बता नहीं रहे तो कैसे पता चलेगा? अगर डेड बॉल है तो 4 बॉल हुए, डेड बॉल नहीं है तो 5 बॉल हो जाता. हाँ पण जर डेड बॉल आहे तर मग 4च बॉल बरोबर आहे. प्रॉब्लेम काय आहे ते बघायचं. स्कोर 32 आहे बरोबर आहे. नाही केली नाही बरोबर आहे. स्कोर केली का डेड बॉल केली का नाही? नाही रन कसे ऍड होईल? .32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 3 मैदानावरती चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे या ओव्हर मधील संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती शावी आहेत. त्यांच्या चेंडूवरती आक्रमण केलंय. हवेत खेळलाय फटका, परंतु इथे सिंगल भेटेल. कॅच मात्र झालेली नाहीये. सिंगल भेटते, धावा येऊ दे. या धावांना इथून मात्र महत्व दिलं जाईल, कारण मेगा फायनलची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. महिला गटामधून चालू असलेली, वुमन्स गटामधून चालू असलेली ही बिग फाईट मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला अश्विन सोसायटी तर दुसऱ्या बाजूला युतिका
या दोन संघांमध्ये ही मॅच चालू आहे. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा बाटला अगदी हुलकावणी देत असताना सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये चाललाय बॉल. 3 चेंडूंचा खेळ 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावफलकावरती लागल्या. 33 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. व्हॉट यू डीजे. होता परंतु आता तो ड्रिंक्स ब्रेक संपलाय. पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूया जिथे आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 धावा लागल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. विजया त्रिपाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय इला त्रिवेदी यांना पाहायला भेटतंय. एका बाजूला नेहा आहेत, माफ करा, नेहा बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. नेहा गोडबोले यांना मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. नेहा यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. ऑन साइड वरती फटका प्रॉपर आहे. कनेक्शन चांगलं झालंय परंतु इथे झेल आता ड्रॉप होतोय. ऑफ द टुर्नामेंट हे असं नेहमी म्हटलं जातं. जिथे तुम्ही कॅच घ्याल फलंदाज बाद होईल, जिथे जीवदान द्याल फलंदाज धावा बनवताना दिसेल सुद्धा. यावेळचा आणखीन एक स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय. प्रयत्न केले जात आहेत परंतु त्या प्रयत्नांना यश नाहीये. आणखीन एक बॉल. चेंडूंवरती 2 चौकार आलेत. धावफलकाचं आलेख, चित्र, दृश्य सर्व काही बदललं जात आहे. 41 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती. इला त्रिवेदी यांच्या बॅट मधून आता धावा येण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा जिथे 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत 24 बनवल्यात, लगातार 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत. यावेळचा बॉल सोडून दिला आणि आता हा चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती पडलाय हे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवलं जात आहे. डॉट चेंडूची सांगता होते. 3 चेंडूंचा खेळ संपला. या ओव्हर मधील 4थ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा आता इथे दृश्य बदलणारं होतं परंतु white+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. 43 धावा धावफलकावरती होतात. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साइड वरती पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. आडवा बॅटने, हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरलाय. धावसंख्या 43 वरती थांबली आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. याही वेळेला मिसफिल्ड झाली आहे. विकेट किपर यांच्याकडनं ही चुकी होते आणि आता चुकी झाल्यानंतर सिंगल धाव बायच्या साह्याने आपण पाहतोय धावफलकावरती जोडली जाते. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. यशविन सोसायटी अगदी इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या बॅटिंग लाईनअपने मैदानावरती उतरली आहे. पहिलीच जोडी मैदानावरती खेळते, धावा सुद्धा बनवते. यावेळचा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला. बॅटला हुलकावणी देत असताना चेंडू आपण पाहतोय विकेट किपर विजया यांच्या दस्तान्यामध्ये चाललाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली बॅटिंग राहिली आहे परंतु आपण जर पाहिलं तर अगदी पूर्णपणे दबावाखाली टाकण्याचा प्रयत्न इथे आपण जर पाहिलं तर युतिका वुमन या टीमला केला जातोय परंतु हाच दबाव अगदी काही काळासाठी आपण जर पाहिलं तर काही संघांसाठी अगदी प्रेरणादायक सुद्धा असतो. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. ऑन साइड वरती पुन्हा एकदा प्रयत्न झाला.
विजया बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. विजया त्रिपाठी यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय, जिथे पहिला चेंडू त्यांनी योग्य टप्प्यावरती टाकलाय. डॉट चेंडूच्या साह्याने इथे आपण पाहतोय या षटकाला सुरुवात केली आहे. फुल टॉस बॉल आहे आणि आता इथे पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल कॉल फॉर दी अंपायर. एक कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तू मे मध्ये दुसरी धाव घ्यायची होती आणि आता इथे रन आउट स्वरूपात इला त्रिवेदी यांना मात्र परतावं लागेल. यष्ट्यांचा वेध घेतला आणि इला त्रिवेदी यांना मात्र मागच्या बॉल वरती परतावं लागलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. पूजा जगताप यांना मात्र मैदानामध्ये बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. 46 रन्स ऑन स्कोर कार्ड, 46 धावा धावफलकावरती. 4.1 चा खेळ आतापर्यंत या ओव्हर मधील संपलाय. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर डॉट होता, त्यानंतर नो बॉल आला, त्याच्यावरती रनआउट स्वरूपात विकेट सुद्धा आली आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने आल्या खेळून काढलाय. ओव्हर द बॉलर हेड मारला गेलेला स्ट्रोक सिंगल देऊन आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्येकडे जर आता लक्ष टाकलं तर 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 5व्या ओव्हरचा खेळ इथे मार्गस्थ आहे आणि 5व्या ओव्हरचा खेळ जिथे मार्गस्थ आहे 47 झाल्यात. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यशविन सोसायटी ऑन साइड वरती फटका खेळलाय. फिल्डर आहे, जोपर्यंत चेंडू वरती पोहोचतील तदवरती हा बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि त्या आहेत याश्विन सोसायटीच्या, त्यामुळे धावा तर त्यांना बनवायच्यात. मागच्या बॉलवरती चौकार आलाय. आणखीन एक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आता इथे त्यांना मात्र चकवा देणारा हा बॉल सरळ विकेट किपर कडे चाललाय. डॉट चेंडूची सांगता होते 51 धावा धावफलकावरती लागल्यात मागच्या चौकाराच्या साह्याने, परंतु त्यानंतर कमबॅकिंग करणारा तो डॉट बॉल सुद्धा हाताळलाय. हलक्या हाताने यावेळच्या चेंडूवरती फटका खेळलाय. फिल्डर आहेत, अगदी स्वतःच सर्वस्व झोकत असताना या चेंडूला मात्र तिथे फील्ड केलं. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 52 वरती पोहोचली. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना याश्विन सोसायटी या संघाच्या अगदी समोरच्या संघाने आता पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, कारण जिथे नो बॉल पडले, जिथे चौकार आलाय, त्यानंतर विकेट सुद्धा आली आहे आणि त्याचमुळे जो दबाव आहे तो अगदी मैदानावरती बॅटिंग करत असताना याश्विन सोसायटीवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 53 वरती पोहोचली आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांचा खेळ या दुसऱ्या मेगा फायनल मधील आपण पाहतोय संपलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 6 बॉल्स अजूनही येणं बाकी आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये अजूनही धावा किती येतील, टार्गेट किती राहील, समोरच्या संघाला प्रेशराईज केलं जाईल का, येणारा वेळ आणि काळ मात्र ठरवून जाईल. BBSM स्पर्धा गेले 4 वर्ष अविरतपणे चालली आहे आणि यंदाचं 5वं वर्ष सुद्धा न भूतो न भविष्य आपण जर पाहिलं तर अगदी चांगलं रंगलंय. या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहिलीत, शतक पाहिलीत, विकेट हॅट्रिक पाहिल्यात, मेडन ओव्हर पाहिली आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला भेटली आहे. 6व्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 6व्या ओव्हर मधील पहिल्याच बॉल वरती सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती आता 54 वरती जाऊन पोहोचत आहे. 54 रन्स ऑन स्कोर कार्ड, 54 धावा धावफलकावरती. यावेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय. तिथे मात्र आपण पाहतोय फिल्डर चेंडू अडवतात. सिंगल लेग बाईटच्या साह्याने भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता 55 वरती पोहोचेल. 55 धावा धावफलकावरती. या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळचा बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र योग्य टप्प्यावरती हाताळलाय.
3 चेंडू संपले. धावसंख्या धावफलकावरती 55, 55 धावा धावफलकावरती. 5.3चा खेळ संपलाय. उर्वरित 3 अजूनही येणं बाकी आहेत. टप्प्याचा बॉल इथे मात्र स्क्वेअर कट केलाय. फिल्डर धावतायत आणि त्यांच्या आता आवाका बाहेर आहे. हा बॉल जाईल सरळ सीमा रेषा. चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने 59 झाल्यात. 59 यावेळी ओहो कॉडन बोल्ट. इथे मात्र आपण पाहतोय चांगला झेल पकडला. बॅटर पूजा यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. यांना मात्र मैदानामध्ये बॅटिंगसाठी पाठवलं. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती सुद्धा प्रहार करावा लागेल. जर हा प्रहार केला तर कदाचित 65, 60 प्लस धावा येऊ शकतात. त्यामुळे इथे प्रयत्न करावे लागतील. लेफ्ट हँडर बॅटर अगदी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आक्रमक ठरलेत. त्यामुळे इथे लेफ्ट हँडर बॅटरला लवकरात लवकर मैदानावरती पाठवलंय. येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल हे नक्की आता हा शेवटचा बॉल नक्की सांगून जाईल. 59 59 झाल्यात. ऑन साइड वरती फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे आपण पाहतोय स्वतः विकेट किपर बॉल वरती पोहोचतात. सिंगल मिळाली आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय 60 वरती पोहोचली आहे. 60 रन्स ऑन स्कोर कार्ड. जिंकण्यासाठी 61 धावसंख्येची गरज आहे. आता या 61 धावा दुसऱ्या 17 मध्ये बनवायच्या. 36 चेंडूंमध्ये 61 धावसंख्येची गरज आहे. महिला गटामधून चालू असलेली ही मेगा फायनल मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला याश्विन सोसायटी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय युतिका वुमन्स. या दोन बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. भव्य दिव्य व्यासपीठ पाहायला भेटतं. BBSM स्पर्धा म्हटल्यानंतर अगदी पुणे जिल्ह्यामध्ये चालू असलेली ही सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. करंडक ज्याला आपण म्हणतो ना, हे मानाचं करंडक इथे मैदानावरती आपण पाहतोय. आणि एक विनंती सर्वांना करेल, अगदी तुमच्यासाठी हे भव्य दिव्य व्यासपीठ समीरदादा चांदेरे आणि त्याच वेळेला सन्माननीय बाबूराव अप्पा चांदेरे म्हणजे अप्पांच्या माध्यमातून हे सर्वाधिक मोठं व्यासपीठ तुमच्या समोर आणलंय. जरा या दोन दात्यांसाठी एक जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. जर आपल्या खिशामध्ये आपल्या हातामध्ये फोन असेल तर कृपया फोनची बॅटरी चालू करा. सर्वांना विनंती करतोय, माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. सर्वाधिक मोठं हे व्यासपीठ पुणे जिल्ह्यामधलं आहे आणि याच स्पर्धेसाठी चेअर करण्यासाठी आपल्याकडे सर्वांकडे मोबाईल आहे. कृपया त्या मोबाईलचा टॉर्च चालू करायचा आहे. अगदी या स्पर्धेला पाठिंबा द्यायचा आहे. आपण सर्वांना विनंती करतोय, आपल्या सगळ्यांकडे फोन आहे. स्टेजवरती सुद्धा बसलेत, आपल्याला सुद्धा विनंती करतोय, फोनची टॉर्च सगळ्यांनी चालू करायची आहे. कॅमेरामन आपल्याला विनंती करतोय, हे दृश्य आपण आपल्या कॅमेरामध्ये म्हणजे tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून सर्व पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर अखंड इंडियामध्ये पोहोचवायचं आहे, भारतामध्ये पोहोचवायचं आहे. हीच एक मागणी करतोय. चला सर्वांनी टॉर्च चालू करा आणि टाळ्या सुद्धा त्याच्यासोबत वाजल्या पाहिजे. बोला हिप 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 हिप. धन्यवाद. तर पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मायक्रोफोनवरती बदल करतोय. घेऊन चलतोय माझे साथी समालोचक आतिश नरवाल यांच्याकडे. ओव्हर टू यू आतिश सर. हॅलो, नमस्कार. BBSM सीझन 5 वुमेन्स फायनल मॅच. बॅटर्स 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 बॅट. चला चला टीम बॅटर्स पाठवा प्लीज. मॅच महत्वाची आहे. डॅनी सरने देखील मला विचारलं की सेकंड इनिंग कधी सुरू होती. थोडासा ब्रेक घेतलाय डॅनी सर. Are we winning, Papa? Let's see. We are at 1. बनवल्या गेल्या 60 जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. सर सेकंड इनिंग
2 बॅटर्स 2 फलंदाज घेतील खेळपट्टीचा अंदाज. इथे प्लेयर पाठवा, मॅच फायनल आहे, कुठल्याही प्रकारची तक्रार नंतर चालणार नाही. प्लीज बॅटिंग टीम प्लेयर इथे हवाय. तर चला सेकंड इनिंगचा थरार आपण पाहतोय. दोन्ही टीम तगड्या ताकदवर आहेत, यामध्ये नाही तीळ मात्र ही शंका. परंतु इथे कोण वाजवेल विजयाचा डंका? मला वाटतं सेकंड इनिंगची मॅच आहे. दोन्ही टीमला आपण नक्कीच टाळ्या रूपी शुभेच्छा देऊया, जोरदार टाळ्या वाजवूया, त्यांचा आत्मविश्वास वाढवूया. एका बाजूला टीम युतिका तर दुसऱ्या बाजूला यशवीन सोसायटी. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला बॉल. यस, इथे जोरदार फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो बॉल अडवण्याचा देखील, परंतु तिथे मिसफील्ड झाली. पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन. एंटरटेनिंग पर्सनॅलिटी डॅनी सर देखील पुन्हा एकदा इथे सज्ज होत आहेत. मला वाटतं एक बॉल पडल्यानंतर आपण त्यांना इन ऍक्शन पाहूया. हो, गेला इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, फरार. वाईट +4. Slow up by the racing, kita lay peteste, mai tadi. మంచి బీట్ వస్తుంది, పిచ్చి పాట వస్తుంది. वैभव सर, Abbay mansune, ammai lagi si talagadala nukkeste, mai tadi. మస్తు మాస్ వస్తుంది, బెస్ట్ डॅनी सर आपण देखील रेडी राहा. आणि इथे व्हाईट बॉल. ठीक आहे, ओव्हर झाल्यानंतर किती, एकच बॉल झाला नाही का? संपर्क इथे झालेला आहे. क्षेत्ररक्षिका फाईन लेगला सक्रिय आहेत, सज्ज आहेत, चांगले फिल्डिंग, वेल स्टॉप. वृंदा चांगली फिल्डिंग तिथे केली, परंतु बॅटिंग साठी साची आणि नेहा ही जोडी. शची, ठीक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉटमहँडचा चांगला वापर आहे, गॅपमध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण. हो हो, क्या बात आहे. मला वाटतं यस, फक्त मी प्रेक्षकांना तर विचारणार नाही की टीम कुठली जिंकेल. जेव्हा जेव्हा चांगलं काम होईल, टीम कडून बॅटिंग चांगली होईल, बॉलिंग होईल, फिल्डिंग होईल, तुम्ही ऑटोमॅटिकली टाळ्या वाजवायच्या. ती टॉर्च आता जी चालू ठेवली ती प्लीज बंद केली तरी चालेल, थँक्यू. यावेळेस देखील जोरदार तडाखा क्षेत्ररक्षिका. ओ हो, क्या बात आहे. यस यस यस. पण ती कनेक्ट वाटतं, कनेक्ट 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 तिला तिला होईल बंद. सेपरेट आहे ती, सेपरेट एक लाईट आहे ती बंद होईल का? नाही, राहू दे सर, राहू दे, राहू दे, तिकडे नका बघू. फक्त 10 धावा फलकावरती, 10 रन्स. जोर लावावा लागेल, ताकद पूर्ण एकवटावी लागेल. मॅच महत्वाची आहे, इथे बाजी मारायची आहे. इथे देखील प्रहार केला गेला, स्क्वेअर लेगला चेंडू गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली. वा 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 वा. शेवटचा बॉल. 11 धावा फलकावर, 31 बॉल 50.
हो क्या बात है, फ्लैट बैट स्ट्रोक होता, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, सीधी बैट, नो बकवास. डॅनी सर आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात, काही नियम त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवले गेलेत. साहजिकच आता 17 आता 30 बॉल 44. बॉलिंग मार्क वरती स्वाती सोनवणे यांनी देखील जबरदस्त खेळ केलाय. पूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट्स त्यांच्या नावी आहेत. यावेळेस देखील या स्प्लिक ऑफ द रिस्मनगडी फटका, फिल्डिंग चांगली तिथे. सिंगल आली. 18 धावा धफलकावरती. इथे 29 बॉल 43. इथे देखील फटका चांगला खेळला. स्क्वेअर लेगला नक्की चेंडू निघाला होता, परंतु फाईन लेगच्या क्षेत्ररक्षिका जाऊन चेंडूवरती ताबा मिळवतात. इथे एक धाव महत्वाची आहे, पळून काढली आहे तिथे सिंगल. 19 28 बॉल 42. 28 बॉल 42. इथे जोरदार फटका खेळून काढण्याचा प्रयत्न, थोड्या वेळासाठी मिस टाइम. तिथे अतिरिक्त वळण चेंडू घेईल, अडवला पायाच्या साहाय्याने. 3 क्षेत्ररक्षिका तिथे आहेत. 4थ्या क्षेत्ररक्षिकेचा हस्तक्षेप होता राहिला, परंतु धावा पळून काढल्या. 2 अंकाच्या मदतीने धावफलकावरती 21 समीकरण. 27 बॉल 40. 27 बॉल मध्ये 40 धाव्यांची गरज. हो स्टम्प्सच्या देखील खूप जवळ होता तो बॉल. चांगले विकेट किपिंग. यष्ट्यांच्या पाठीमागे देखील कीपर कोण? भाग्यश्री. विकेट किपिंगची भूमिका त्यांची देखील चांगली आहे. लोवर फुल टॉस आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. फरार डीजे. पंचवीस. अजून 25 चेंडू 36 धावींची गरज. बॉलिंग मार्क वरती स्वाती. शेवटचा बॉल चांगला टाकायचा. काहीचा कानमंत्र दिला गेलाय कॅप्टन इला कडून. यास अजून एक फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. वा वा वा, कौतुक असेलच, कौतुक असेल. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंच कळवतील. तिथे 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 नॉट आउट. थांबा थांबा थांबा. प्लेयर कोणी मध्ये जाऊ नका कोणी. जोपर्यंत पंचांचा कॉल तिथून येणार नाही किंवा प्लेयर स्वतःहून काही मदत मागणार नाही, प्लीज कोणीही जाऊ नका. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 27. ओव्हर समाप्त. 24 बॉल 34. मैच ओढून आनावी लागेल. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों के मैदान में कभी हार नहीं होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. इथे लढावा लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार.
हो इथे देखील स्ट्रेट बॅट स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल, सीमा रेषा पार पार पार, चौकार. Thank you. 31 23 बॉल 30. यावेळेस देखील डाऊन दी लेग, प्रहार चांगला, फिल्डिंग ला जबाब, अप्रतिम काम तिथे मात्र केलं जाईल. डॅनी सर, आपले जे बाउंड्री लाईनच्या बाहेर यस स्ट्रेटला बघू शकतो, 3 जण जे उभे आहेत आपले कमिटी मेंबर्स, त्यांच्या जवळ देखील आपण डेफिनेटली जाऊ. अरे ते इकडे तिकडे झाले, अरे देवा. बघा जास्त पळू नका, नाही तर डॅनी सर येतील पळत पळत. यस, हा फटका चांगला खेळून काढला, तितका दर्जेदार बॉल देखील होता. 21 बॉल मध्ये 28 धाब्यांची गरज आहे. दमखम आहे दोन्ही टीमकडे. दोन्ही टीम तिथे विजेते पदक पटकवण्यासाठीच लढतायत, झुंजतायत. (33) 33 धावा फलकावरती. मॅच जिंकायची, फक्त आणि फक्त मॅच जिंकायचे, हा विचार डोक्यामध्ये. यावेळेस संपर्क नाही, अजिबात संपर्क नाहीये. भाग्यश्री यष्टांच्या पाठीमागे चांगली विकेट किपिंग करतील. यस 20 बॉल 28. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. यावेळेस ओव्हर द बॉलर सेट, परफेक्ट. ओहो, जबरदस्त तिथे प्रयत्न केला गेला. टाळ्या होतील, टाळ्या डेफिनेटली होतील. आपण सर्वजण क्रिकेटचा सन्मान करतो, क्रिकेटची रिस्पेक्ट करतो, क्रिकेटचा आदर करतो. प्रत्येक चांगल्या कामगिरीसाठी न सांगता टाळ्या ह्या वाजल्याच पाहिजेत. 34 धावा फलकावर. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील आणि ड्रिंक्स ब्रेक देखील या बॉल नंतर. परंतु एकच जण जा, जर तुमच्यापैकी कोणी बॅटिंग करणार असेल तर त्या दमतील, त्यामुळे एक जा. आणि ते हा नो बॉल, पंचांनी तिथे कळवलाय नो बॉल. वाकडा तिकडा नो बॉल. यस, नो बॉल. बिमार प्रकारचा जो चेंडू होता, आता मात्र तिथे पुढचा चेंडू कसा आहे, फ्रीटचा आहे. फ्रीट, हो क्या बात आहे. हेलिकॉप्टर. बॅट देखील तशी फिरवावी लागेल इथे. यस, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त वळण चेंडू घेईल, चेंडूवरती ताबा मिळवायचा, बॉल सीमा रे. हो क्या बात आहे. प्रयत्न चांगला होता, चौकार तिथे गेलाय, परंतु टाळ्या त्या प्रयत्नासाठी झाल्याच पाहिजेत. यस, अरे प्रेमाचा रंग दिसला पाहिजे या गाण्यासाठी. सावकाश झाले, गायबच झाले तिकडून. 39 धावा फलकावरती. शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 22. ड्रिंक्स ब्रेक. यस, जलपानासाठी दिला जाणारा वेळ. 2 बॉटल्स पंचांसाठी देखील प्लीज. मॅच महत्वाची, हार म्हणून चालणार नाही असं म्हटलं देखील जातं. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई यहाँ महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव, पत्थर भी इस दुनिया में भगवान नहीं होता. इथे संघर्ष करायचा दोन्ही टीमला, सिद्ध करायचं स्वतःला. उद्या तुम्ही सर्वजण BBSM च्या माध्यमातून प्रसिद्ध व्हाल. 18 चेंडू 22 आणि बॉलिंग मार्क वरती कोण? रणजित भाऊ. हॅलो रणजित भाऊ. 18 चेंडू मध्ये 22 धावींची गरज आहे. आणि फिल्डिंग टीम योगायोग बघा, फिल्डिंग टीम मध्ये एक खेळाडू असे देखील आहेत. थोडंसं एंटरटेन आपण करू. एका खेळाडूचं नाव आहे प्रियंका बाविस्कर.
योगायोग बघा किती चांगला. प्रियंका मॅडम देखील एन्जॉय करतील हा मोमेंट. यस, इथे चेंडू गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, कडक बेधडक गेंद को दिखा दी, सीधी. तू तिथे आपल्या चौघांपैकी कोण गेलं होतं पलीकडे उडी मारून? हात वरती करा. का अजून आलेच नाही? बाहेरच आहेत. 43 धावा धाफलकावरती. 17 बॉल 18. 17 बॉल 18. आणि ते मात्र हा चेंडू डॉट. 16 बॉल 18 धावींची गरज. 16 बॉल 18. काय होईल या मॅचचं? यावेळेस देखील जमिनी समांतर फटका, लॉंग ऑफ ला इला. चांगलं क्षेत्ररक्षण. शची आणि नेहा चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत. विकेट गमावली नाहीये. हा चांगला विचार आहे दोन्ही बॅटर मध्ये. विकेट गमवायची नाहीये. ज्या चेंडूवरती स्ट्रोक खेळला पाहिजे तिथेच प्रहार केले जात आहेत. बाकी चेंडूंवरती सिंगल बॉलवरती कामकाज. परंतु पाहूया 15 बॉल 17. कोणाला असेल खतरा? हो, डॉट बॉल. चेंडू इथे निर्धाव पडलाय. इथे गॅप मध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न. मेसफील्ड गेंद सीमा रेखा के बाहर होगी फरार. रन यस इथे देखील जमिनी समांतर फटका. डीप विकेटला क्षेत्ररक्षक. ओ चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. 4 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 49. 12 चेंडू मध्ये 12 चेंडू 12. बॉलिंग मार्क वरती चर्चा होती की कोण येईल. मॅच खूप महत्वाची. विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. चांगली कामगिरी तिथे करायची. सांगावं लागेल. एकमेकांना चांगला कानमंत्र द्यावा लागेल. 12 चेंडू 12 धाव्यांची गरज. बॅटर तयार. बॉलिंग मार्क वरती स्वाती सोनवणे. यापूर्वीच्या षटकामध्ये 10 धावा दिल्यात. यावेळेस मिस्टर स्ट्रोक फटका फसला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षिका. ओ कॅच छूटा. कॅच यहाँ पर छूटा. पंच देखील बघतायत. कॅच यहाँ पर छूटा. प्रयत्न चांगला होता. एफर्ट चांगला केला. परंतु तिथे मात्र निराशा हताशा हाती लागली. या एका अंकाच्या मदतीने धाफलकावरती 50 कंप्लीट. 50 धावा. शेवटचे 11 चेंडू 11. मॅच जबरदस्त होणार. इथे बॅटरला प्रहार करायचा आहे. बॉलरला चांगला चेंडू हाताळायचा. ओ हो क्या बात आहे. स्ट्रेट बॅट स्ट्रोक. यामध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षिका तिथे असतील. सिंगल आलीये. दुसरी कुठलीही धाव नाही. 10 चेंडू 10. मॅच चांगली होते. प्रेक्षकांना विनंती, तुम्ही प्रत्येक वेळेस टाळ्या वाजवत चला. त्या खेळाडूंमध्ये जोश भरण्याचं काम आपलंय. बोला सर. हो इथे चौकार आहे. नजर हटी और दुर्घटना घटी. बघा ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळाला. अरे बॉल सीमारेषेच्या पलीकडून उचलून नाही आणू शकत आपण. चौकार डेफिनेटली आहे. 10 बॉल 7. 10 बॉल 7.
यस डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मान दिला इथे हे करणं गरजेचं आहे. जिथे प्रहार करायचा तिथेच करायचा, बाकी गोलंदाज देखील तिथे कौतुक होतच. चांगला बॉल टाकावा लागेल, स्वतःला सांगावा लागेल मॅच महत्वाची आहे माझ्यासाठी. ओ इथे फर्निचर डिस्ट्रॉइड, विकेटचं पतन. बॅटिंग चांगली केली आहे नेहा, गुड जॉब. नेहा शेवटचे 8 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 54 तर झालेल्या आहेत. आठ बॉल 7. ओ यावेळेस बॅटची कडा, चांगली फिल्डिंग, गुड जॉब. शेवटचे 7 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. ही मॅच जबरदस्त होणार आहे. मी सांगितलं होतं ही मॅच इतकी गरमागरमीमध्ये चालू आहे की आता बसून ही मॅच जास्त वेळ बघता येणारच नाही. हाय व्होल्टेज ही मॅच आहे. बॅट फिरवली आहे, बॉल हवे, क्षेत्र रक्षिका डाऊन दी बॉल आणि झेल निसटला. इथे झेल निसटला. आता मात्र मॅच गेली असं वाटतं, परंतु क्रिकेट आहे. शेवटचे 6 चेंडू 5 धाब्यांची गरज. इथे बॅटर विजया चांगली कामगिरी करायची आहे. जबाबदारी खांद्यावरती आहे बॉलिंग टीमच्या देखील. बॉलर आणि बॅटर आणि फिल्डर सर्वांवरती प्रेशर आहे. असं म्हटलं जातं की जिम्मेदारियां सौंपी नाही जाती, हालात देकर जाते. इथे हालात नाजूक, परिस्थिती बिकट. जिंकण्यासाठी दोन्ही टीम इथे चिकट. 6 चेंडू 5. बॉलर तयार. इला यस फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. यापूर्वीच्या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये इलाने अर्धशतक झळकावलं होतं. 50 बनवली होती. आता जबाबदारी पुन्हा एकदा पहा खांद्यावरती. स्वतः बॉलिंग मार्क वरती आलात. 5 बॉल 5. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅकफुटला थांबून कट केला. स्क्वेअर कट. हो 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 झटपट पटापट बॉल सीमा रेषा पार. Treat, sure, but health is